हॅलो अँड वेलकम. या व्हिडिओमध्ये आपण मराठी पोयम 13 तिफन पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण तिफन काय आहे हे समजून घेऊया. तर तिफन हे एक शेतीमध्ये वापरलं जाणारं अवजार आहे. या कवितेचा आपण परिचय पाहूया. या कवितेचे कवी विठ्ठल वाघ हे आहेत. त्यांनी विदर्भातील वऱ्हाडी भाषेचा वापर या कवितेत केला आहे व ग्रामीण भाषेतील या बोलीतून त्यांनी शेतकऱ्यांच्या कष्टमयी जीवनाचे सुंदर चित्रण आपल्यासमोर उभे केले आहे. शेतकरी व त्याची पत्नी हे या कवितेतील पात्र आहेत. पात्र म्हणजे कॅरेक्टर. व शेतातील पेरणी हा या कवितेचा विषय आहे. तर पावसाच्या आगमनाने पेरणीसाठी शेतकऱ्याची शेतीच्या कामासाठी होणारी लगबग, त्याला त्याच्या बैलाविषयी वाटणारे प्रेम, तसेच त्याला होणारा आनंद व त्याला पडणारे स्वप्न याचे सुंदर चित्रण या कवितेतून कवीने केले आहे. सर्वप्रथम आपण कवितेतील शब्दांचा अर्थ पाहूया. काया मातीत याचा अर्थ काळ्या मातीत, जोळीले म्हणजे जोडीला, उनारते म्हणजे टाकते, वटी म्हणजे ओटी, काटीले म्हणजे काटीला, ईज म्हणजे वीज, हाकलते म्हणजे हाकलणे, पार्वती म्हणजे पार्वती, झोई याचा अर्थ आहे झोळी. पुढे पाहूया. लळते म्हणजे रडते, तानुल म्हणजे लहान, काकरात म्हणजे कुशीत, नांगराने माती तयार केलेली ओळ, बिजवाई म्हणजे बियाणे, लाळा नवसाचं, लाडाचं आणि नवसाचं, गोंधण म्हणजे गोंधण आणि नाती धुती म्हणजे नाऊन धुवून. भूल म्हणजे विसर, पाळते म्हणजे पाडते, ढेकुल म्हणजे ढेकळे, मातीची ढेकळे, पयाले म्हणजे पायाला, सपन स्वप्न, वृत्ते म्हणजे टोचणे, जीवाले जीवाला, संजीले संध्याकाळी, लोणी म्हणजे लोणी, डोया म्हणजे डोळा, रगत म्हणजे रक्त. वखर म्हणजे जेव्हा नांगरलेली माती तिफणाद्वारे बियाणे पेरल्यावर बियांवर अलगद सरकवली जाते त्याला वखरणी असे म्हणतात. तिफन हे आपण पाहिलं आहे. तिफण हे पेरणी करण्यासाठी वापरलं जाणारं शेतीचं अवजार आहे. तर इथे आपण वऱ्हाडी भाषेतील शब्दांचे प्रामाणिक भाषेतील अर्थ पाहिले. तर आता आपण कवितेला सुरुवात करूया. काया मातीत मातीत तिफन चालते, तिफन चालते, इज नाचते थैथय, ढग ढोल वाजवते. तर इथे आपल्याला कवी काय सांगत आहे. काळ्या मातीत तिफन चालत आहे. तिफन चालत असताना विजा चमकत आहेत व ढगांचा गडगडाट होत आहे. अशा परिस्थितीत देखील शेतकरी आपले काम चोखपणे करत आहे. शेतकऱ्याचे संपूर्ण जीवन हे शेतीवर अवलंबून असते. त्यासाठी तो पावसाची वाट पाहत असतो. नांगरणी आटोपून झाल्यावर पाऊस सुरू झाला की शेतकरी धान्याची पेरणी करतो व ही धान्याची पेरणी तो तिफन चालवून करत असतो. पाऊस सुरू झाला की त्याच्या कामाची लगबग वाढते. आकाशात विजा चमकत असल्या व ढगांची गडगडाट चालू असली तरीसुद्धा शेतकऱ्याला आपले काम पूर्ण करायचे असते. तर इथे कवीने वीज थैथय नाचते व ढग ढोल वाजवतात आहे असे सुंदर रूपक इथे कवीने योजले आहे. पुढे कविता वाचूया. नंदी बैलाच्या जोळीले, सदाशिव हकालते, वटी बांधून पोटाले, पार्वती उनारते, वटी पोटाले बांधते, झोई काटीले टांगते, झोई काटीले टांगते, त्यात तांदूळ लळते, त्यात तांदूळ लळते, ढग बरसते. तर इथे शेतकरी व त्याची पत्नी यासाठी सदाशिव व पार्वती असे संबोधन केलेले आहे. तर इथे सदाशिव म्हणजे शंकर. तर कवीने इथे शेतकरी व त्याच्या पत्नीला शंकर पार्वती अशी उपमा दिलेली आहे. तर इथे चित्रात आपल्याला दिसत आहे की शेतकरी हा आपल्या बैलांच्या जोडीने तिफण चालवत आहे शेतात व त्या तिफणाद्वारे तो बियाणे मातीत पेरत आहे व त्याची पत्नी शेतकरणी हिने आपल्या पोटाला ओटी बांधली आहे व त्या ओटीत तिने बियाणे घेतले आहे व ते बियाणे उनारत आहे. याचा अर्थ ती मातीत ते बियाणे टाकत आहे. तर असे असताना शेतकरीने आपले लहान बाळ एका बाभळीच्या झाडाला जोळी बांधून त्यात ठेवले आहे. ते बाळ रडत आहे व वरून पाऊसही पडत आहे.
तर इथे शेतकऱ्याच्या कष्टकरी जीवनाचे दर्शन आपल्याला घडते. कितीही वाईट प्रसंग असला तरी शेतकऱ्याला आपलं काम हे करावंच लागतं. आपले बाळ रडत असतानाही शेतकरी आपले काम थांबवत नाही व कोणतीही नैसर्गिक घटना घडत असताना सुद्धा शेतकऱ्याला आपले काम करायचे असते. इथे विजा चमकत आहेत, पाऊस पडत आहे, ढगांचा गडगडाट होत आहे, तरीही शेतकरी आपले काम करत आहे. पुढे वाचूया आपण. काकरात बिजवाई, जसं हासर चांदण, धरतीच्या अंगोपांगी लाळा नवसाचं गोंधन. तर काकरात याचा अर्थ काय होतो? कुशीत, आणि बिजवाई म्हणजे बीज. काकरात बिजवाई याचा अर्थ काय होतो? कुशीत बीज आहेत. कोणाच्या कुशीत बीज आहेत? तर धरतीच्या कुशीत आता बीज आहेत. व ते कसे दिसत आहेत? तर एखाद्या हसऱ्या चांदण्यासारखे ते दिसत आहेत. शेत नांगरून झाल्यावरती त्या एका रेघेत बियाणे पेरले जातात. तर त्याला इथे काकर असं म्हटलं आहे, म्हणजे धरतीची कूस असं म्हटलं आहे. व हे जे बियाणे आहेत ते एखाद्या हसऱ्या चांदण्यासारखे दिसतात आहेत, असे कवी ते वर्णन करत आहेत. व हे जे बियाणे आहेत ते धरतीच्या अंगोपांगी गोंधण केल्यासारखे लाडाचे नवसाचे असे भासत आहेत. पुढे वाचूया आपण. सरीवरी सरी येती, माती नाती धुती होते, तिचा कस्तुरीचा वास भूल जीवाले पाळते. तर इथे कवी म्हणत आहेत की पावसांच्या सरीमुळे माती न्हावून धुवून निघाली आहे व त्यामुळे त्या मातीतून सुगंध दरवळत आहे. हा तिचा सुगंध कस्तुरीच्या वासाप्रमाणे आहे व तो सुगंध जीवाला भूल पाडणारा आहे. भूल पाडणारा म्हणजे विसर पाडणारा आहे, मनमोहक आहे सुगंध. तर आपण पुढे वाचूया. भूल जीवाले पाळते, वाट सांजिले पाहेते, मैना वाटुली पाहेते, रागू तिफन हानते. रागू तिफन हानते, ढग बरसते. इथे कवीने शेतकरी व त्याची पत्नी यांना मैना व राघू असे संबोधले आहे. मैना म्हणजे साळुंकी व राघू म्हणजे पोपट. तर इथे कवी वर्णन करत आहेत की संध्याकाळ झालेली आहे. शेतकऱ्याची पत्नी ही घरी त्याची वाट पाहत आहे व शेतकरी मग्न होऊन शेतात अजूनही तिफन चालवण्याचे काम करत आहे. वरून ढग बरसत सुद्धा आहेत, पाऊस तसाच चालू आहे. आपण पुढे वाचूया कविता. वला टाकती तिफन शितू वखर पाहेते, पाणी भिजल ढेकुल लोणी पायाले वाटते. तर पेरणी करण्यापूर्वी नांगरणी केली जाते. नांगरणी करताना जमिनीतील वर आलेली छोटी मोठी ढेकळे फोडून ती माती हळूच पेरलेल्या बियांवर सरकवली जातात. त्याला वखारणी असे म्हणतात. तर इथे कवी काय म्हणत आहेत की पावसामुळे माती ओली झालेली आहेत व मातीतली ही ढेकळं सुद्धा लोण्याप्रमाणे पायांना वाटत आहेत व या ओल्या मातीमध्ये तिफन सुद्धा चालवत आहे शेतकरी व त्याच्यावर सोबत तो वखारणीही करत आहे. पुढे आपण वाचूया. काया ढेकलात डोया, हिरव सपन पाहेते, डोया सपन पाहेते, काटा पायात रुतते. तर इथे कवी शेतकऱ्याच्या जीवनाचे वर्णन करत असताना आपल्याला काय सांगत आहेत? तर काळ्या मातीच्या या काळ्या ढेकळात शेतकरी आपल्या भविष्याचं स्वप्न, हिरवं स्वप्न बघत आहे. आपल्या कष्टाने मेहनतीने हे शेत हिरवेगार होईल, शेतात धान्य पिकेल, असे स्वप्न शेतकरी आपल्या डोळ्यात पाहत असतो. यालाच कवी ते हिरवे स्वप्न असे म्हणत आहेत. हे स्वप्न पाहत असताना त्याच्या पायात काटाही रुततो. काटा रुतणे याचा अर्थ आहे काटा टोचणे. पुढे आपण वाचूया. काटा पायात रुतते, लाल रगत सांडते, हिरवं सपन फुलते, हिरवं सपन फुलते, ढग बरसते. तर कवी ते वर्णन करत आहेत की शेतकऱ्याला काटा रुतल्यानंतर त्याच्या पायातून लाल रक्तही येते. पायात काटा रुतल्यावर त्यालाही वेदना होतात, पण तरी देखील तो त्या वेदनांकडे दुर्लक्ष करतो, कारण हा त्याच्या जीवनाचा एक भाग आहे. कारण त्याला आनंद व विश्वास आहे की त्याच्या कष्टातून, श्रमातून त्याच्या हिरव्यागार शेताचे त्याचे स्वप्न सत्यात उतरणार आहे.
शेतकऱ्याला हे माहीत आहे की तो जे काही आज कष्ट करतोय, जे काही तो सहन करतोय, त्याने त्याचे जे स्वप्न आहे ते पूर्ण होणार आहे. त्याच्या शेतामध्ये हिरवेगार पीक बहरणार आहे. त्याच्या शेतात येणारे हिरवेगार पीक त्याच्या कुटुंबाचे जीवन हे समृद्ध करणार आहे. आपल्या काळ्या मातीतून हिरवेगार शेत पिकवून खूप धान्य मिळवायचं असं शेतकऱ्याचं स्वप्न आहे. व आपले स्वप्न सत्यात उतरण्यासाठी शेतकरी हा खूप कष्ट करत असतो. तर कविता इथे संपली आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.